आज प्रत्येक शाळेचे विद्यार्थी जे बाहेर पडतात ना, मी म्हटलं तुम्ही शिक्षण घेऊन गेलात, तुम्ही काही तुमच्या कॅरेक्टरसाठी काही प्रॉमिसिंग आहात का, की हो आम्ही म्हणजे आम्ही कुठल्याही करप्शनच्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही राहणार, किंवा आम्ही जेव्हा उभं राहू एक शाळेचे स्टुडंट म्हणून, आय वॉन्ट दॅट यू शुड बी स्पॉटलेस क्लीन. आणि म्हणून हे स्पॉटलेस क्लीन जे मी म्हणते आहे, तसं मला तुमचं चारित्र्य हवं आहे, ही माझी मागणी आहे तुमच्याकडून. तर ही मागणी पूर्ण करण्यासाठी ही माझी नुसतीच मागणी आहे, मी काही मागेन, पण तसं नाही. मी त्या मागणी पूर्ण होण्यासाठी जी मेहनत करायची आहे ती सगळी मेहनत आम्ही इथे घेतोय. मग आता सगळेजण हे विचारतात की तुम्ही जे मेडिटेशन घेताय त्याचा आणि याचा अर्थ काय, म्हणजे जोपर्यंत तुमच्या मनावर ताबा येणार नाही तोपर्यंत ते शिक्षणाला काही अर्थ तरी उरेल. म्हणून मग जर तुमच्या मनावर ताबा असेल तर मग तुम्ही म्हणाल की नाही बघ तुमचे पैसे तुमचे, माझे, मला तुमचे नको, मी मेहनत करीन माझे पैसे मिळवण्यासाठी. आणि ते मिळवताना मी असे मार्ग निवडेन की जेणेकरून मी या कुठल्याही याच्यात मी बोलल्या जाणार नाही. पण आय प्रूव्ह माय सेल्फ ॲज स्पॉटलेस क्लीन, अँड दॅट्स व्हाय आय हॅव गिव्हन दिस नेम विथ लॉट ऑफ एम्फसिस की इट शुड बी स्पॉटलेस क्लीन. आणि वी ऑलवेज से की अगदी स्पिक स्पॅन आहे, अगदी छान रूम बिलकुल कशी छान आवडली आहे, स्पिक स्पॅन आहे. तर हे जे आहे याचा अर्थ, सो आय वॉन्ट दॅट इट शुड बी प्रूव्ड बाय माय स्टुडंट्स. वन मोर थिंग आय वुड लाईक टू ॲड टू दिस की आता शाळेमध्ये काय होतं आहे की सेक्स एज्युकेशन द्या, कारण मुलं अशी झाली आहेत सगळी म्हणून. पण आम्ही त्याच्यावर उलटं करतो. आम्ही हाऊ टू मॅनेज दिस अर्ज ऑफ युअर्स. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सेलिबसी, म्हणून आम्ही त्यांना दरवर्षी सेलिबसीवर त्यांना वी टॉक ऑन दॅट. अँड नाव फ्रॉम दिस इयर ऑनवर्ड कंट्रोल फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. की समोरचं हे सगळं आहे तुमच्या, इथे उघडलं की तुमच्याजवळ सगळं आहे, पण तरी तुम्हाला या वाटेल जायचं नाही. आता 25 वर्षापर्यंत यू हॅव टू स्ट्रिक्टली कॉन्सन्ट्रेट ऑन अँड बाय ऑल दोज रिझनिंग अँड वी मेक देम अंडरस्टँड दॅट. आणि यावर्षी त्या मुलांनी त्याच्यावर स्वतः मटेरियल सेमिनार्स दिले आहेत त्याच्यावर. आणि एव्हरी इयर वी टॉक टू देम ऑन दिस टॉपिक.